रामकिशनराव कोडगिरे, शिवसेना शहर प्रमुख नांदेड उत्तर, तसेच आर्यवैश्य युथ महाराष्ट्राचा प्रदेश उपाध्यक्ष आहे। आणि लोहा कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार श्री एकनाथदादा पवार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत। तरी आपण सर्व आर्यवैश्य समाज बांधवांनी एकनाथदादा पवार यांना 1 नंबर समोरील मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करावं असे विनम्र आवाहन करतो। तसेच नांदेड दक्षिणमध्ये दिलीप भाऊ कंदकुर्ते हे आपल्या समाजाचे उमेदवार उभे आहेत। महायुतीने त्यांच्यासोबत धोका केलेला आहे। महायुतीने दिलीप भाऊ कंदकुर्ते यांचे 2 वेळेस तिकीट कापलेले आहे। त्यामुळे नांदेड दक्षिणमधील जनता आणि महाराष्ट्रातील मराठवाड्यातील तमाम आपले समाज बांधव, तसंच नांदेड उत्तर, लोहा कंधार आणि दक्षिण या तिन्ही मतदारसंघामध्ये जे काही आपले समाज बांधव आहेत त्यांनी महायुतीला धडा शिकवण्यासाठी एकाच परिवारात 2 पक्ष तिकीट देऊ शकतात, पण आपल्या समाजाचा उमेदवार असताना त्यांनी आपल्या समाजाच्या माणसाला उमेदवारी नाकारली। तरी नांदेड दक्षिणमध्ये समाज बांधव सुज्ञ आहेत, कोणाला मतदान करायचे आम्हाला सांगायची गरज नाही। आणि लोहा कंधारमध्ये आपण एकनाथदादा पवार यांना मतदान करावे आणि नांदेड उत्तरमध्ये सौ संगीताताई विठ्ठल पाटील डक यांना आपण मतदान करावे असे मी समाजाच्या सर्व समाज बांधवांना आवाहन करतो। आणि काही दिवसांपासून मला एका आमदारांकडून वारंवार सातत्याने धमक्या येतात, त्यांचे कार्यकर्ते मला वारंवार धमक्या देतात की कोमटी समाजाच्या लोकांना काय पाया पडलं की पळून जातात, अशी धारणा जे लोक आपल्या समाजाबद्दल बाळगतात अशांना तर चुकूनही मतदान करायचं नाही। त्यामुळं आपल्या समाजाची किंमत काढणाऱ्यांना, आपल्या समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या लोकांना मतदान करू नका। महायुतीचा सुपडा साफ करा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये नांदेड उत्तरमध्ये मशाल आणि लोहा कंधारमध्ये मशाल आणि दक्षिणमध्ये आपल्या समाज बांधवाचा उमेदवार असल्यामुळं मी कोणाला मतदान द्या म्हणून म्हणणार नाही। बाकी समाज सुज्ञ आहे, समाज समजून घेऊ शकतो की आपली काय भूमिका असेल। त्यामुळं सर्वांना परत एकदा नम्र विनंती आणि आव्हान करतो की 2 मशालीसोबत आपण सोबत राहावं आणि महाविकास आघाडीला मतदान करावं। आणि लोकसभेला रवींद्रदादा चव्हाण हे उमेदवार आहेत, तर 1 मत नक्कीच आपण काँग्रेसला द्या। आणि या महाविकास आघाडीने ज्या पद्धतीने सर्वांना घेऊन चालण्याची भूमिका दाखवली आहे, तसेच रवींद्रदादा चव्हाण यांना 1 मत द्या। एकाच घरात 2 उमेदवार दिलेले आहेत, त्यामुळे सर्व लोक संभ्रमित आहेत। असो, आपल्याला काही घेणं देणं नाही, पण आपल्या समाजाची जर ताकद दाखवायची असेल तर आपला समाज हा कोणाला बांधील नाही किंवा भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्वामध्ये आपला समाज गुंडाळला गेलेला आहे अशी भूमिका आपल्या समाजाची नाही। आपण आपल्या समाजाबरोबर आहोत हे दाखवण्याची आज वेळ आहे। नांदेड दक्षिणमध्ये तुम्ही सुज्ञ आहात, कोणाला मतदान करायचे करू शकता, त्याबद्दल आम्ही कोणाला करा म्हणणार नाही किंवा नाही म्हणणार नाही। परंतु उत्तर आणि लोहा कंधार या 2 विधानसभा क्षेत्रामध्ये नक्कीच मशालीला द्या आणि लोकसभेमध्ये रवींद्रदादा चव्हाण यांना 1 मत द्या, एवढं नम्र आवाहन करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।